झाली आपली मसालेदार पौष्टिक पनीरची भुर्जी. तुम्हीही करून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड इव्हनिंग फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे पनीर भुर्जी. पनीर भुर्जी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे, 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत, 9 ते 10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, 3 कांदे आहेत आणि इकडे आपल्याला लागणारे मसाले आहेत. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा पनीर खिसून घेऊया आणि कांदे कट करून घेऊया. आपण भुर्जीला कसा कांदा कापतो, अंडा भुर्जीला, सेम त्याच पद्धतीने कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे. मोठा ठेवायचा नाही, एकदम बारीक कट करून घ्यायचा. तर हे बघा, मी एकदम बारीक असा कांदा कापून घेते. आता मिरची बारीक कापून घेऊया. आता पनीर खिसून घेऊया. हे बघा, या पद्धतीने छान असं खिसून घ्या किंवा बारीक तुकडे करून हाताने कुस्करलं तरी चालेल, पण किसलेलं सोपं जातं. पनीर छानपैकी खिसून झालेलं आहे. कांदा कट केला आहे, मिरची कट केली आहे, लसूण ठेचून घेतलेला आहे. आता आपण फोडणीची तयारी करूया. इकडे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घातलंय. आत्ता घालूया हिंग. आत्ता घालूया कापलेला कांदा, ठेचलेला लसूण आणि हिरवी मिरची कापून घेतलेली. हे सगळं आपण छान तळून घेऊया. पनीर भुर्जीला तेल थोडंसं जास्तच लागतं. हलवून कांदा छान तळून घेऊया, लालसर करून घेऊया. कांदा लालसर तळून झालाय. आत्ता घालूया हळद. कलरसाठी थोडंसं लाल तिखट. आपण हिरवी मिरची घातलेली आहे, तर थोडंसंच घाला, त्यामुळे छान कलर छान येतो भुर्जीला. आता घालूया किसलेलं पनीर. छान हलवून घेऊया. आता घालूया गरम मसाला. चवीप्रमाणे मीठ घालूया. आता घालूया कापलेली कोथिंबीर. आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे. चवीला तर खूप छान लागते. भाकरीसोबत, चपातीसोबत, ब्रेडसोबत, कशासोबतही तुम्ही खाऊ शकता. नक्की बनवा आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. हे बघा, मी तुम्हाला दाखवते किती छान भुर्जी तयार झालेली आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते. नक्की बनवा.